मंडळी, जेव्हा मला कुठं बाहेर जायचं असतं ना, म्हणजे आम्हाला दोघांना पण, किंवा ते मला जेव्हा सोबत घेऊन जात असतात ना, तेव्हा ना मी अशी तयार होऊन ना थोडीशी अशी बाहेर जाऊन बसते, म्हणजे दरवाजात वगैरे. खाली पण जाऊन बसते पायरीवर, पण आता ओललं आहे ना पावसामुळं आणि तिथले मुंग्या बिंग्या आहेत म्हणून मी वरतीच बसले होते. आणि मग तिथून मला ते असं गाडीवर स्कूटीवर बसवत होतं. आता इथं नीट दिसलं नाही आहे. नेक्स्ट टाईमला ना व्हिडिओ ना मी असं बाहेर लावून ठेवीन कॅमेरा, म्हणजे चांगलं मस्तपैकी तुम्हाला दिसेल की कसं बसते वगैरे, नाही का. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आम्ही चाललो आहे फिरायला. काय माहिती आता फिरायला चाललो का कशाला चाललो आहे, पण चाललो आहे. आणि ना तुम्हाला आज एक खरी खरी गोष्ट सांगते. मला सगळं विचारतात तुला इथं करमतं का, म्हणजे माझे नातेवाईक वगैरे. पण खरं सांगू का, मला रूममध्ये बसून अजिबात करमत नाही, मला अजिबात आवडत नाही. पण मी जेव्हा बाहेर फिरते ना, म्हणजे गाडीवर वगैरे, अगदी चहा प्यायला किंवा बाहेर असंच भाजी आणायला जरी गेलो ना, तरी मला खूप छान वाटतं. कारण ना इथे ना, म्हणजे असं गल्लीबोळात जरी गेलं तरी हे असे झाडं नारळाचे वगैरे इतकं छान वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं ना. आणि मग मग खूप छान वाटतं, मग वाटतं गोव्यात राहावं. नाहीतर तसं घरात बसून मला अजिबात करमत नाही. पण ह्या एका व्ह्यूजसाठी मी सगळं सहन करते, एकटीचं असं म्हणजे दुःख सगळं सहन करते फक्त ह्या व्ह्यूजसाठी. एवढं छान वाटतं, एवढं भारी वाटतं ना असं बाहेर फिरायला, की तुम्ही विचार पण नाही करू शकत. आणि जर खरंच कोणी गोव्याला आलं नसेल ना, तर नक्की यावं, लय भारी वाटतं. म्हणजे इतकं छान वाटतं ना हे निसर्ग. आपण गावाकडे राहतो म्हणणे, पण गावाकडचं तो नजारा नाही बघायला मिळत जो की इकडं बघायला मिळतो. कारण आपल्या इकडे अशी नारळाची झाडं वगैरे, म्हणजे काय माहिती, पण काहीतरी वेगळंच आहे बाबा इकडे, असं छानच वाटतं. काय माहिती, कदाचित ह्या म्हणजे संस्कृतीमुळे, किंवा अशी घरं आपल्या इकडं नुसते असे बिल्डिंगचे जंगलच जंगल. आजकाल गावाकडं पण बघा आपल्याकडं नुसतं बंगले बिंगले, तसं इकडं नाही. इकडं तुम्ही कुठं पण बघा अशीच सगळी कौलारू जुनी पुराणी घरं, असं पोर्तुगीज टाईप्स घरं बघा तुम्ही. बंगले बिंगले जरी बघितले ना, तरी त्यांना कौलच. त्याच्यामुळं ना असं खूप छान वाटतं, मस्त वाटतं लय. बाईकवर फिरायला तर इतकी मजा वाटते ना. फोर व्हीलरमध्ये नाही गोव्यात फिरायचं कधी, बाईकवरती असलं भारी वाटतं ना, खूप मजा येते मला तर असं बाईकवर फिरायला. आणि म्हणूनच मी सहन करते दुःख आणि राहते इथं. 2-3 घे. माझा नवरा मनातल्या मनात म्हणत असं नाही, काय काय मला करायला लावल काय माहिती. पण ना अशी फुलं हातात घेऊन ना मला तेच गाणं आठवत होतं, ला 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 ला, मस्त वाटत होतं. सो आम्ही चाललो कोलवा बीचला. आणि कोलवा बीचला म्हणजे कुठल्या पण बीचला जेव्हा तुम्ही जात असाल ना, तेव्हा तुम्हाला ना अशी दुकानं, म्हणजे शॉपिंग स्ट्रीट वगैरे ना खूप मिळणार. म्हणजे तिथं सगळे अगदी कपड्यापासनं ज्वेलरी हे ते सगळं सगळं मिळतं. काय घरून कपडे वगैरे कोणी आणले नसेल, किंवा शॉपिंगसाठी वगैरे ना बीचच्या साईडला हे असं खाण्याचं आणि शॉपिंगचं सगळ्यांना खूपच आहे. म्हणजे जेवढं जास्त प्रसिद्ध बीच ना, तेवढे जास्त दुकानं. तर आता पोहोचले बघा इथं बीचला. आणि हा सगळा बीचचा एरिया आहे बरं का. कसला मोठा आणि कसलं असं पटांगण आहे ना, नुसतं डांबरीचं. असं असं खराब नाही अजिबात, नुसतं बघा किती स्वच्छता आणि किती डांबरी नुसती सगळीकडं. आणि खायचे तर दुकानं स्टॉल इतके होते ना की बास रे बास. आम्ही काय कुठं काही थांबलो नाही आणि काही खाल्लं पण नाही, आम्हाला हाऊसच नाही. आणि माझ्या नवऱ्याला तर अजिबात काही हाऊस नाही. बाहेर गेले आणि कधी मला ते म्हटलेत की तुला काही खायचं का, काही तुला घेऊ का, पाणीपुरी खायची का, किंवा भुट्टा खायचा का, किंवा आईस्क्रीम खायची का, कधीच नाही. मला स्वतःहून म्हणायला लागतं, हो का तिकडं बीच आहे बघा, मला स्वतःहून म्हणायला लागतं की चहा प्यायचा का, किंवा काही म्हणजे जे काही मला आवडतं पाणीपुरी खायची का. तो स्वतःहून म्हणजे ते स्वतःहून मला कधीच म्हणत नाहीत की तुला हे पाहिजे का ते पाहिजे का. काय माहिती कसं काय माहिती. आता मी विचारेन हा व्हिडिओ, किंवा ते व्हिडिओ बघतील ना तेव्हा मी म्हणजे सांगतील स्वतःहून की काय माहिती का, असं सवयच नाही की काय माहिती. म्हणजे त्यांना त्यांचं म्हणणं आहे की मला सवयच नाही एक तर अशी बाहेर कुठं फिरायची. मी माझं काम आणि मी ते 3-4 वर्ष झाले तिथं गोव्यात राहतात, पण ते कधी कुठं फिरायला गेले नाही ना, कुठल्या बीचवर गेले. म्हणजे बीचवर गेलेत पण कामानिमित्त, त्यांचं जे काम आहे त्याच्यासाठीच. बाकी ते फिरायला म्हणून कधी कुठं गेले नाही ना, कधी काय असं बाहेर खाल्लंय काही नाही, काम काम काम. आणि मग मी अचानक त्यांच्या आयुष्यात आले. मग आता समजा नाही बहुतेक की कसं ट्रीट करायचं असतं एका मुलीला, नाही का. सो असो, मला जे काय पाहिजे असेल तर ते मी म्हणते की मला हे पाहिजे घेऊया, किंवा पाणीपुरी खायची, चहा प्यायचं आहे वगैरे वगैरे. सो आता इथं आम्ही आल्यावर का मी म्हटलं होतं आपण इथं बसू, नाही म्हटले आपण पुढं जाऊ. आणि पुढं गेलो बरं का, थोडं इथं पोरं चालवत आलेत ना, त्याच्या थोडंसं पुढं गेलो, तिकडून लगेच एक पोलीसवाला आला. म्हटला यहाँ पे अलाउड नहीं है, यहाँ पे अलाउड नहीं है भाई, पता है हमें अलाउड नहीं है.
पण आम्हाला नव्हतं माहिती. तसं म्हणलं तर अलाउड नाही का, आम्ही काय समुद्रात थोडी जाणार होतो का, समुद्रात तो गाडी खराब होणार होती का, तो समुद्र खराब होणार होता. पण लय भंगार असतात पोलीसवाले. सो मग आम्ही परत मागं आलो आणि जिथं तुम्हाला मी पहिली जागा दाखवली होती ना, आम्ही तिथंच बसलो. मग मला तिथं उतरता पण आलं ना चांगलं. सो बघा आता मी इथं बसतोय. काही असं बाबा इकडं मोकार गर्दी. बसले आणि इथं बघा समुद्र जाऊन शकत आहे. त्या दिवशी नाही आलं होतं एवढं लांब उचलून, आज बरं नाही ना. हा आज बरं नाही ना. त्या दिवशी त्याचं अंतर आहे, एवढं अंतर ठेवतातच ती लोक समुद्राचं आणि वावरमध्ये. कारण वाहून घेऊन गेल्यावर जास्त पाणी थोडी आपण जवळ पण बसू शकतो तिथं फक्त. हा का मला कोरड्यात बसला तरी पण लय वार आहे इकडं, खतरनाक भयानक. संपली चार्जिंग, संपली मोबाईलची. ब्लॉग काय व्हायचं पुढं, कसं व्हायचं पुढं. पलवा बीच बॅक साईड इकडं बीच. आणि आज पहिल्यांदा आम्ही, म्हणजे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आम्ही बीचवर गेलो आणि मला ह्यांनी खुशाला उचलून नाही नेलं बीचवर. मी म्हणत होते जाऊया जाऊया, ते म्हटले कपडे खराब होईल, ओलं होऊ, काय माहिती कंटाळा आला होता मला उचलून न्यायचा का खरंच कपडे खराब होईल या भीतीनं नेलं नाही. पण काय नाही, मग आम्ही तिथंच बसून मस्त अर्धा एक तास तिथं बसलो, थोडे फोटो काढले, रील शूट केली, टाकेल लवकरच इंस्टाला. आणि मग कपड्याचं दुकान बघा कसले मस्त मस्त कपडे बिपडे असतात ना. आणि मग तिथंच बसलो गप्पा मारत की का नाही नेलं मला उचलून वगैरे वगैरे. आणि मग आलो, म्हटलं चला आता जाऊया. आम्हाला तशी पण भाजीपाला वगैरे घेऊन जायचा होता. आणि इथं आलं बघा चहा प्यायला, म्हटलं आज ब्रँडेड चहा पिऊया. तर बघूया चला कसा असतो ब्रँडेड चहा. ब्रँड पण चहा चांगला नाही इथं. 25 रुपयाचा चहा आणि आपल्या गावाकडे ना महाराष्ट्रात 5 रुपयात पण मिळणार नाही. म्हणजे क्वालिटी बरं का, क्वांटिटी तर सोडूनच द्या विषय क्वालिटीचा. 5 रुपयाची पण क्वालिटी नाही महाराष्ट्राच्या. तर चांगल्या चहावाल्या का म्हटलं रोज टपरी साईड चहा पितोय म्हणून असं असेल. पण कुठल्याही चांगल्या ब्रँडमध्ये पण जा, चहा इकडे चांगला नाही. ₹50 हे 2 चहा. महाराष्ट्रात 10-5 चहा आले असतील, ते पण याच्यापेक्षा टिप्पल भारी. काय झालं व्हिडिओ जाणार नाही ना. दर ना दर पटकन मी पण देऊ का टाका. चहा सांडला होता आमचा. काय होते कसं काय सांडला होता. मग सांडत लावंडत चहा पिलो आणि मग आलो इथे चर्च बघायला. तर इथं ना काहीतरी चालू होतं त्यांची प्रार्थना बिर्थना, त्यामुळे इथं बघा कसली गर्दी, गाड्या बिड्या तुफान होती. मग आम्ही काय आतबीत नाही गेलो, बाहेरूनच बघितलं, फोटो म्हणजे व्हिडिओ घेतला आणि बघितलं, ऐकलं, थोडं काही कळत नव्हतं. आणि आलो घरी येता येता. आम्ही ना भाजीपाला वगैरे पण आणला होता आणि आम्हाला आज इडली बनवायची होती. नाही सॉरी काय बनायचं होतं, अरे इडलीने अजून काय असतं, डोसा बनवायचा होता. सो हे बनवणार होते चटणी आणि मी बनवणार होते डोसा. तर बघूया आता कसं होतंय. चांगलं बनलं ना मग पुढच्या वेळेस रेसिपी दाखवील मी परत कधी बनवलं. आज मीच पहिल्यांदा खाणार त्याच्यामुळं रेसिपी कशी दाखवणार. हे बघा माझं डोसाचं पीठ. आता डोसाच बनला पाहिजे त्या तव्यावर, एक तर तो तवाले झालाय जुना. बघू ना आता डोसा कसा बनतोय. बघू ना आता मी तू बनवा.
रव्याचा आहे प्रश्न आहे, माणसाचा नाही त्याच्यात. हे काय आला जेवायला खावा दे. खाणारच आहे, खायलाच ठेवले ते. 2 वाळ्या घालायची, ती पानं वाळ्या नाही जाऊन द्यायची. 4 पानं टाकली पुदिन्याची, बाकीचे काय करायची, 2 वाळून ठेवल्यावर होतात परत कधी. तर ना चटणी तर त्यांनी खूप मस्त बनवली होती आणि डोसा पण मी फारच छान बनवला होता, इथं तुम्ही बघू शकताय. तर असं होता आपला आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.